नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, खूप शक्तिशाली आहे आणि मनापासून सांगते, हा शेवटपर्यंत ऐकलात व्हिडिओ तर तुमच्या आयुष्यातील त्रास देणाऱ्या लोकांबाबत तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे आणि परिस्थितीही बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, अनेकदा आपण विचार करतो की माझ्याच आयुष्यात इतके त्रास का आहेत? नोकरीत बॉस त्रास देतोय, घरात कोणी बोलत नाही, नातेवाईक टोमणे मारतात, शेजारी मुद्दाम त्रास देतात आणि कधी कधी तर आपल्या मनालाच इतका ताण येतो की आपण शांत बसू शकत नाही. अशा वेळी आपण देवाकडे धाव घेतो, स्वामी समर्थांना हाक मारतो आणि म्हणतो, स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा. आणि अशाच एका साध्या पण प्रभावी उपायाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट खूप लोकांना माहीत आहे, पण योग्य पद्धतीने केली तरच तिचा अनुभव येतो. आणि ती वस्तू म्हणजे काळी कढीपत्ता म्हणजेच कलोंजी बी. ही एक वस्तू फक्त स्वयंपाकात वापरण्याची गोष्ट नाही, तर अनेक जण लोकांच्या मते ही नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप शांतपणे सविस्तर समजून घेणार आहोत की ही गोष्ट नेमकी कशी काम करते, कधी वापरायची, कशी वापरायची आणि त्यासोबत भक्ती आणि श्रद्धा किती महत्त्वाची आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला अशीच स्वामी समर्थांची भक्तिपूर्ण माहिती आवडत असेल तर लगेचच आपल्या चॅनलला पाटील्स कॉर्नर्स या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ मिळून जातील. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते सगळं फक्त इतर लोकांमुळेच होतं असं नाही आहे. कधीकधी आपल्या घरातील वातावरण, आपले विचार, आपली ऊर्जा याचाही त्यावर परिणाम होत असतो. वास्तुशास्त्रात असं सांगितलं जातं की आपल्या घरात आणि शरीरात ऊर्जा सतत फिरत असते आणि जेव्हा ही ऊर्जा असंतुलित होते तेव्हा घरात भांडण वाढतात, मन अस्वस्थ राहतं आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट नकारात्मक वाटू लागते. आयुर्वेदामध्ये देखील दूरदृष्टी किंवा नजर लागणे अशा गोष्टींचा उल्लेख आढळतो. आता तुम्ही विचार कराल की हे खरंच असतं का? तर याचं उत्तर असं आहे की काही गोष्टी विज्ञानाने सिद्ध केलेल्या नसल्या तरी आपल्या अनुभवातून आपल्याला त्या जाणवतात. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती अचानक तुमच्याशी वाईट वागायला लागतो किंवा कारण नसताना तुमचा तणाव वाढतो. अशा वेळी आपण म्हणतो की काहीतरी बरोबर नाही आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. एक ताई मला सांगत होती की त्यांच्या घरात सासू सुनांचं सतत भांडण होत होतं. काही केलं तरी शांतता येत नव्हती आणि मग त्यांनी एक साधा उपाय श्रद्धेने केला आणि हळूहळू घरात वातावरण बदलायला लागलं. आता हा बदल त्या वस्तूमुळे झाला की त्यांच्या श्रद्धेमुळे झाला, हे प्रत्येकाने स्वतः अनुभवायचं आहे. पण एक गोष्ट नक्की की श्रद्धा आणि सकारात्मक विचार यामुळं खूप फरक पडतो. आता आपण त्या काळ्या कढीपत्त्याबद्दल थोडं समजून घेऊया. काळी कढीपत्ता म्हणजेच कलोंजी बी, याला इंग्रजीमध्ये नायजेला सटिवा असं म्हणतात. आयुर्वेदात याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे, कारण हे शरीरासाठी उपयुक्त मानलं जातं. काही संशोधनानुसार यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करतात. आता तणाव कमी झाला की आपले निर्णय चांगले होतात आणि आपली वागणूकही बदलते. त्यामुळं अप्रत्यक्षपणे आपले संबंधही सुधारायला लागतात. म्हणूनच अनेक लोक असा अनुभव सांगतात की ही गोष्ट वापरल्यावर त्यांना फरक जाणवला. वास्तुशास्त्रात असंही सांगितलं जातं की काही वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि घरात सकारात्मकता वाढवतात. आता या सगळ्या गोष्टींकडे अंधश्रद्धेने पाहण्यापेक्षा समजून घेऊ श्रद्धेनं वापरणं महत्त्वाचं आहे, कारण शेवटी आपली भावना आणि आपला विश्वास हेच सर्वात मोठं शक्तिस्थान असतं. आता आपण मुख्य भागाकडे वळूया, म्हणजे हा उपाय नेमका कसा करायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून तुम्ही घरी सहज करू शकाल. सर्वप्रथम तुम्ही गुरुवारी सकाळी हा उपाय करायचा आहे, कारण गुरुवार हा दिवस गुरूंचा वार मानला जातो आणि स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. सकाळी उठल्यावर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, मन शांत करा, त्यानंतर थोडीशी काळी कढीपत्ता घ्या. साधारणतः 7 दाणे पुरेसे आहेत, कारण 7 हा अंक शुभ मानला जातो. आता या 7 दाण्यांना हातात घेऊन शांतपणे स्वामी समर्थांचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणू शकता. जर शक्य नसेल तर जितक्या वेळा मनापासून म्हणाल तितकंही पुरेसं आहे. इथं महत्त्वाचं म्हणजे संख्या नाही तर भावना आहे. जप करताना मनात एकच विचार ठेवा की स्वामी,
माझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करा आणि मला शांतता द्या. यानंतर हे 7 दाणे एका छोट्या काळ्या कपड्यात किंवा लाल धाग्यात बांधा आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाका. हळद ही शुभ मानली जाते आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आता हे छोटंसं गाठोडं तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवू शकता किंवा ऑफिसमध्ये टेबलवर ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल की समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा वातावरण नकारात्मक होत आहे, तेव्हा काय करायचं, फक्त हे गाठोडं हातात घ्यायचं आणि मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आणि स्वतःला शांत ठेवा. तुम्ही लक्षात घ्या की हळूहळू तुमची प्रतिक्रिया बदलते आणि जेव्हा तुमची प्रतिक्रिया बदलते तेव्हा समोरच्याचं वागणंही बदलायला लागतं. हा उपाय तुम्ही किमान 21 दिवस सतत करा, कारण कोणतीही चांगली सवय किंवा बदल होण्यासाठी वेळ लागतो. आणि या 21 दिवसात तुम्ही फक्त ही वस्तू ठेवायची नाही आहे, तर तुमचे विचारही सकारात्मक ठेवायचे आहेत. कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाहीत. शक्य तितकं शांत राहायचं आहे आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. आता काही जण विचारतात की खरंच यामुळं समोरची व्यक्ती बदलते का? तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की कोणालाही आपल्या इशाऱ्यावर नाचवणं हे योग्य नाही आहे. पण जेव्हा आपण स्वतः शांत होतो, सकारात्मक होतो, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व बदलतं आणि लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतात आणि तिथूनच बदल सुरू होतो. मी तुम्हाला काही अनुभव सांगते जे लोकांनी माझ्यासोबत शेअर केलेले आहेत. तर बघा, यामधला एक अनुभव म्हणजे एक भाऊ सांगत होते की त्यांना ऑफिसमध्ये खूप त्रास होत होता, पण त्यांनी हा उपाय केल्यानंतर त्यांना स्वतःला शांत ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसांनी त्यांच्या बॉसचं वागणंही बदलायला लागलं. एक ताई सांगत होती की घरात सतत भांडणं होत होती, पण त्यांनी हा उपाय केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राग कमी झाला आणि हळूहळू घरात शांतता यायला लागली. या सगळ्या अनुभवांमधून एक गोष्ट स्पष्ट होती की वस्तूपेक्षा आपली भावना आणि श्रद्धा जास्त महत्त्वाची आहे. ही वस्तू फक्त एक माध्यम आहे जे आपल्याला आपल्या श्रद्धेशी जोडतं. आता शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा, हा उपाय करताना कोणत्याही प्रकारची भीती ठेवू नका आणि कोणालाही वाईट होण्यासाठी हा उपाय करू नका. नेहमी चांगल्या हेतूने करा. जर तुम्हाला कोणतीही ॲलर्जी असेल तर काळजी घ्या आणि हा उपाय फक्त श्रद्धेने आणि मन शांतीसाठी करा. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगते की आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यावर आपला पूर्ण कंट्रोल नसतो, पण आपण कसं विचार करतो आणि कसं वागतो हे आपल्या हातात असतं. आणि जेव्हा आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला आतून एक शक्ती मिळते जी आपल्याला प्रत्येक परिस्थितीत मजबूत बनवते. मित्रांनो, आता या उपायाला अजून थोडी ताकद देण्यासाठी आणि तुम्हाला अधिक स्पष्टता मिळावी म्हणून मी तुम्हाला काही अतिरिक्त महत्त्वाच्या गोष्टी सांगते, ज्या तुम्ही नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत. बघा, सर्वप्रथम वेळेचं महत्त्व खूप मोठं आहे. अनेकांना प्रश्न पडतो की हा उपाय कोणत्या वेळेला करावा? तर सकाळची वेळ सर्वात उत्तम मानली जाते, कारण त्यावेळी वातावरण शांत असतं आणि आपलं मनही स्थिर असतं. पण जर सकाळी करणं शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मन शांत आणि स्थिर असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि सातत्य. अनेक वेळा आपण 1-2 दिवस उपाय करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित ठेवतो, पण कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यावरच तिचा परिणाम दिसतो. त्यामुळं किमान 21 दिवस हा उपाय न चुकता करा आणि शक्य असेल तर दर गुरुवारी हे गाठोडं बदलून नवीन तयार करा. जुनं गाठोडं तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा झाडाच्या मुळाशी ठेवू शकता. आता तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे शब्द आणि तुमची ऊर्जा. तुम्ही हा उपाय करत असताना जर मनात राग, द्वेष किंवा सुडाची भावना ठेवली ना, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळं नेहमी स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगले विचार करा. स्वामी समर्थांकडे प्रार्थना करा की माझ्या आयुष्यात शांतता येऊ दे आणि जे लोक मला त्रास देतात त्यांच्यातही सकारात्मक बदल होऊ दे. आता एक छोटी पण खूप प्रभावी टिप मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही हे गाठोडं हातात घ्याल तेव्हा फक्त मंत्र जप करू नका, तर स्वतःला मानसिकरित्या मजबूत असल्याची भावना द्या. मनात म्हणा की मी सुरक्षित आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत आणि कोणतीही नकारात्मकता मला स्पर्श करू शकत नाही. ही भावना तुमच्यात एक वेगळीच आत्मविश्वास निर्माण करते आणि हाच आत्मविश्वास तुमच्या आयुष्यातला
बदल घडवायला सुरुवात करतो. आणि शेवटची एक महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो, कोणतीही वस्तू किंवा उपाय हा आपल्या जीवनात मदत करू शकतो, पण खरा बदल आपल्या विचारांमुळे आणि आपल्या कृतीमुळेच होतो. त्यामुळं हा उपाय करत असताना तुमचं वागणं नम्र ठेवा, बोलणं गोड ठेवा आणि शक्य तितक्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा आपण इतरांसाठी चांगलं करतो ना, तेव्हा आपल्याकडेही चांगल्या गोष्टी परत येतात. ही अतिरिक्त माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे. मित्रांनो, शेवटी एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. हा उपाय करताना घाई करू नका आणि परिणामाची चिंता करू नका. अनेक वेळा आपण आज उपाय केला आणि उद्याच बदल दिसावा अशी अपेक्षा ठेवतो. पण स्वामी समर्थांची कृपा ही आपल्या श्रद्धेवर आणि संयमावर अवलंबून असते. त्यामुळं मन शांत ठेवा आणि पूर्ण विश्वासाने हा उपाय करा. त्याचबरोबर रोज फक्त 2 मिनटं जरी असतील तरी डोळे बंद करून स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. यामुळे तुमचं मन स्थिर होईल आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती तुम्हाला हलवू शकणार नाही. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात शांतता वाढत आहे आणि लोकांचं वागणंही बदलत आहे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो, तर नक्की चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा अनुभव देखील सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक सुंदर आणि उपयोगी उपाय